इयत्ता 8वी विषय मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आज आपण समास आणि समासाचे प्रकार या भागाचा अभ्यास करणार आहोत. खालील वाक्य वाचा व अभ्यासा. अ गट, चंद्राचा उदय झाला. दिवसा मागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. ब गट, चंद्रोदय झाला. दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. आता अ आणि ब या दोन्ही गटातील वाक्य नीट पहा आणि उत्तरे लिहा. दोन्ही गटातील वाक्याचा अर्थ एकच आहे का? तर होय, अर्थ एकच आहे. दोन गटातील शब्द सारखे आहेत का? तर दोन्ही गटातील शब्द सारखे नाहीत. आता आपण समास म्हणजे काय ते पाहूया. बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, ग्रंथाचे आलय बरोबर ग्रंथालय. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. सामासिक शब्द. शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात. समासाचा विग्रह. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. खालील सामासिक शब्द वाचा व समजून घ्या. ज्ञानरूपी अमृत जे ज्ञानामृत. पाच आरत्यांचा समूह पंचारती. गुरु आणि शिष्य गुरु शिष्य. प्रत्येक घरी घरोघरी. आता आपण समासाचे प्रकार पाहूया. समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार ठरतात. ते चारही प्रकार पुढील प्रमाणे आहेत. पद, प्रधान, गौण आणि समासाचे नाव. या प्रकारात पहिले पद प्रधान असते. याला अव्ययी भाव समास म्हणतात. दुसरा प्रकार आहे. या दुसऱ्या प्रकारामध्ये दुसरे पद प्रधान असते. त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. ज्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आणि ज्या समासामध्ये दोन्ही पदे गौण असतात त्याला बहुव्रीही समास म्हणतात. अशा प्रकारे समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आपण पाहूया, अव्ययी भाव समास. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. तर या वाक्यामध्ये यथाशक्ती हा सामासिक शब्द आलेला आहे. त्या शहरात जागोजागी वाचनालय आहेत. हे वाक्य जर पाहिलं तर या वाक्यामध्ये जागोजागी हा सामासिक शब्द आलेला आहे.
पुढचं वाक्य बघा, क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. या वाक्यामध्ये आमरण हा सामासिक शब्द आलेला आहे. तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये आता आपण पाहूया. अव्ययी भाव समासाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. जागोजागी या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. म्हणून या शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. उदाहरणार्थ, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. प्रत्येक गावी, गावोगावी हा सामासिक शब्द यापासून तयार होईल. 2. जन्मापासून म्हणजे आजन्म. 3. प्रत्येक क्षणी, याचा सामासिक शब्द काय तयार होईल? क्षणोक्षणी. 4. प्रत्येक पावलावर म्हणजे पावलो पावली हा सामासिक शब्द तयार होईल. त्यानंतर समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. या वाक्यामध्ये तोंडपाठ हा सामासिक शब्द आलेला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या वाक्यामध्ये महाराष्ट्र हा सामासिक शब्द आलेला आहे. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. या वाक्यामध्ये सप्ताह हा सामासिक शब्द आलेला आहे. आता या शब्दांचा विग्रह आपण पाहूया. तोंडपाठ, याचा विग्रह काय होईल? तोंडाने पाठ. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. यानंतर आपण तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये पाहूया. या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. राजपुत्र, राजाचा पुत्र. 2. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. 3. अष्टकोन, 8 कोन असलेला. 4. अयोग्य म्हणजे योग्य नसलेला. त्यानंतर समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. या वाक्यामध्ये आईवडील हा सामासिक शब्द आलेला आहे. ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. या वाक्यामध्ये 4-5 हा सामासिक शब्द आलेला आहे. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून न्यावे. या वाक्यामध्ये अंथरूण पांघरून हा सामासिक शब्द
आलेला आहे. आता या शब्दांचा विग्रह आपण पाहूया. आई वडील, आई आणि वडील. 4 5, 4 किंवा 5. अंथरूण पांघरून, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे असा याचा विग्रह होईल. द्वंद्व समासाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. सामासिक शब्दाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी करतात. दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केलेला असतो. त्यानंतर समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. अ. चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. या वाक्यामध्ये अनंत हा सामासिक शब्द आलेला आहे. शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले. या वाक्यामध्ये चौकोन हा सामासिक शब्द आलेला आहे. लंबोदराला मोदक आवडतात. या वाक्यामध्ये लंबोदर हा सामासिक शब्द आलेला आहे. दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे. या वाक्यामध्ये निर्धन हा सामासिक शब्द आलेला आहे. आता या शब्दांचा आपण विग्रह पाहूया. अनंत, नाही अंत ज्याला तो असा अनंत. चौकोन, 4 आहेत कोण ज्याला तो. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो लंबोदर. निर्धन, निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो निर्धन. बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही शिवाय तिसऱ्याच पदाचा बोध आपल्याला होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. आता खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव पुढे लिहा. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. पहिला शब्द आहे सुखदुःख. याचा विग्रह काय होईल? सुख आणि दुःख. समासाचे नाव काय आहे? द्वंद्व समास. दुसरा शब्द आहे क्षणोक्षणी. याचा विग्रह काय होईल? प्रत्येक क्षणी. समासाचे नाव अव्ययीभाव समास. तिसरा शब्द आहे स्त्री पुरुष. याचा विग्रह काय होईल? स्त्री व पुरुष. समासाचे नाव द्वंद्व समास. चौथा शब्द आहे गजानन. याचा विग्रह काय होईल? गजाचे आनन आहे ज्याला तो असा गजानन. समासाचे नाव काय आहे? बहुव्रीही समास.